नमस्कार मंडळी. हास्याच्या सरींनी चिंब भिजूया आणि मनामध्ये आनंदाचं बियाणं रुजवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौदा. मंडळी, काहीतरी वेगळं करून बघूया हा विचार सुद्धा कधी कधी सगळं बिघडवू शकतो. आज एक दिग्दर्शक असाच एक वेगळा प्रयोग करून पाहणार आहे. बघूया त्याची गोष्ट, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सर काय रेडी आहे सर. अरे मग सांग ना. तेच सांगितलं सर. हा हे रेडी आहे ना? Ready आहे, लाइटिंग sir. मीटिंग झालंय? हो, sir. प्रेम कळलीये काय? हो, हो, हा, sir. चला चला. भोजने मामा, श्याम, सगळं व्यवस्थित? निखिल, सगळं व्यवस्थित आहे ना? भोजने मामा, आज तुम्ही हवालदार नाही आहात, नाही. आज तुम्ही इन्स्पेक्टर आहात, लक्षात ठेवा. हा, नका करू. इन्स्पेक्टर आहात. हा? आणि तुम्ही? मी हवालदार आहे हा. सर. मी पहिल्यांदाच असा रोल करतोय सर. नाही तर नेहमी इन्स्पेक्टर, बिल्डर, बाउन्सर असेच रोल करतो. माझ्यासाठी सर हा एकदम असा वेगळा अनुभव आहे बा. हा. माझ्यासाठी तर काहीच्या काही वेगळा अनुभव. निखिल, आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये, आपल्याला तेच करायचंय. काय डायलॉग पाठ आहेत का? हो सर, पाठ आहेत. डायलॉग आहेत? काय हरकत नाही, आपल्याला तेच करायचंय. काय ते बघा, काहीतरी टोपी पी घाला, रिफ्लेक्ट होतंय सगळं डोळ्यात माझ्या. हे सिद्धू, जरा हे मेकअप कर जरा. सर 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 काय मला काहीतरी बोलायचं. काय सर, तुम्हाला आठवतंय काय, काय? गेले 150 सिनेमे भोजने मामाने हवालदाराचा रोल केलाय. माहिती आहे? होय ना? त्यांच्या चाळीसमोर एक कमान आहे, त्याच्यावर काय लिहिलंय? काय? सिने सम्राट भोजने हवालदार प्रवेशद्वार. हवालदार प्रवेशद्वार लिहिलंय सर. मग? चाळीतल्या माणसानं कळलंय ते हवालदार चांगले करतात. तुम्ही कशाला वेगळ्या वाटेने धावताय? सर, एक्सपेरिमेंट करू नका सर, अंगाशी येईल. गबरे प्रसाद सर, हेच चुकतं या नवीन जनरेशनचं. नवीन जनरेशन? हं? सर, याला सांगा हं. हा यायच्या आधी आम्ही 3 सीझन गाजवून गेलोय. सर, सातत्य आणि निष्ठेचं काय करायचं? कशाला हवंय? बोला बोला सर, तुम्ही बरोबर. माझा असिस्टंट आहेस की नाही? हो, सर. हा, मग नुसत्या सर टेक्निकल गोष्टीकडे लक्ष देऊ नको. नाही, सर. क्रिएटिव्हिटी पण शिक. तुमच्याकडून हा, तुमच्याकडून शिकतो. माझ्याकडनं शिक. तुमच्याकडून शिकतो. अरे उगाच मला बुलडोजर म्हणत नाहीत रे डिरेक्शनचा. या बेसिक डिरेक्टर्सनी ज्या अशा पारंपरिक चौकट्या बांधून ठेवल्या आहेत ना, त्या मी तोडतो. आउट ऑफ द बॉक्स विचार कर रे. हा. कसं आहे रमेश? हा. काही करायचं नसतं, लोकांना सरप्राईज करायचं असतं. फ्रेम बाय फ्रेम सरप्राईज झाले पाहिजेत लोक. म्हणजे आता बघ, आपले भोजने मामा फक्त हवालदार करतात, सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा आता आपल्या पिक्चरमध्ये अरे हे तू इन्स्पेक्टर आहेत, सरप्राईज असं होतील. असं होणार. ऑडियन्स असा होणार. काय आहे मुळात, ऍक्टर ना ऍक्टर हा दुधासारखा असतो. मिल्क, दूध आपल्या हातात असतं. त्या दुधाचं ताक करायचं, लोणी, दही, कॉफी टाकायचं, चहा, व्हॉट एव्हर आपल्या हातात आहे. हा? सर सर, पण मला एक प्रश्न सुचलाय. काय? दूध नासलेलं असेल तर काय करायचं? नासलेल्या दुधाचा रसगुल्ला होतो, पनीर होतो, काहीतरी होतं ना. विचार कर जरा. सर, करतो. चल तिकडे फ्रेम बघ. सर. तर भोजने मामा तयार आहात ना तुम्ही? नका सल्यूट. इन्स्पेक्टर आहात तुम्ही भोजने मामा. रेडी आहे हो, सगळं? ready, काय sir. काय पाया पडतो म्हणजे. अरे नाही नाही नाही, तुम्ही सिनियर आहात भोजने, नाही, असं sir. नका करू. खरं सांगू Please. का, म्हणजे मनातलं बोलतो पटकन. हां. आज 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे मी. अच्छा. पण आज तुम्ही माझं प्रमोशन केलं. म्हणजे 20 वर्ष मी हवालदाराची फक्त भूमिका करत होतो, आज तुम्ही मला इन्स्पेक्टर बनवलं. यू डिझर्व इट. सर, काय? तुम्ही मला ही नवीन संधी दिली आहे. तुम्ही दिलेला रोल आहे का नाही, कसा चोपतो बघा सर. अरे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पोझिशन हे नका करू, पोझिशन घ्या. हां, sir. हां हां. सर, काय? हे दूध स्क्रिप्टवर सांडेल असं वाटतंय मला. हवालदार आहे ना, ही भूमिका मी 20 वर्ष सातत्यानं केली आहे. म्हणजे मला कोणी हवालदार बनताना असं बघितलं का मला 1-2 मिनिटं सर मला भरून येतं. हां, कसं करणार आहे हवालदार, कसे असतात हवालदार? असा असतो. असं कशाला असं? नाही,
नाही छाती काढून उभं नसतो ना हवालदार. नाही हवालदार आहे का नाही, हवालदार बिचारा असतो एकदम. बिचारा? मग कसं आता बघा, आपण रात्रंदिवस आपण बंदोबस्त करतो. सगळे आपल्याला सांगत असतात का बाबा जिकडं जाल तिकडं बंदोबस्त करा. हा. है ना? मग आता ही काठी कशासाठी आहे? मारायला. नाही ना, काठीचा उपयोग मारण्यासाठी नाहीच आहे. मग आता रात्रंदिवस आपण बंदोबस्त केल्यानंतर हा. आपल्याला कंटाळा येतो. मग आपला आणि आपल्या आयुष्याचा भार असा त्या काठीवर टेकवून आपण रिलॅक्स झालं पाहिजे. असं हे असं फक्त आहे का नाही, काठी टेकवताना काळजी घ्यायची. कशाची 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 म्हणजे कशाची काळजी म्हणजे अहो, आता काठी टेकवताना तुम्ही रिलॅक्स आहे असं कोणी ड्युटीवर तुम्हाला बघितलं तर त्यांना वाटेल का तुम्ही ड्युटी सोडून आराम करा. मामा 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 काय चाललंय, बोलत काय बसलाय? चला सीन करायचा आपल्याला. नाही नाही सर, म्हणजे काय? कसं आहे, माझी 20 वर्षांची वर्किंग आहे ना, ती हँड ओव्हर करीत होतो. अरे हा, नाही नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही बसा बसा, पोझिशन घ्या. हा सर का चांगलं करा. मला कळतंय का? दूध तापायला लागले आता. गप्प बस रे, गप्प बस ना. ते असिस्टंट डिरेक्टर आहेस ना, त्याच्याकडे लक्ष दे. चला सायलेन्स, सायलेन्स. गप्प बस. रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. साहेब मी खरंच सांगतो अहो, साहेब, मी काय नाही केलं साहेब, ऐका. जैन साहेब, साहेब हाच आहे तो चेन चोर. मामा काय करताय? कट करा जरा. हो, भोजने मामा काय करताय? नाही सांगतो मी, बेसिक आहे जरा. एकच मिनिट सर, एकच मिनिट. काय झालं? दादा तुम्ही आता हवालदार आहे ना, मग तुम्ही असं कसं कडक सॅल्यूट मारला? मग कडक सॅल्यूट नाही मारू शकत ना. आता आपण, तुम्ही आजच हवालदार झालेत का? शूटिंग आज जरी असलं तरी आपलं हे पोलीस स्टेशन आधीपासून असणार ना. हा, हा, हा. कथेमध्ये जे हो, आहे ते मग, तुम्ही मग. हवालदार आधीपासून हो, असतात. बरोबर. मी इन्स्पेक्टर आधीपासून हा, असतो. हा. म्हणजे आपली मैत्री असणार ना, आपण सवयीचे असणार. त्यामुळे एवढा कडक सलाम कोणाला मारायचा? एखादा DCP आला किंवा मोठा साहेब कोणी आला तर तेव्हा कडक सॅल्यूट मारायचा. हा. आता काय करत तुम्हाला दाखवू का मी? दाखवा ना. एकच मिनिट, इकडे उभे राहा तुम्ही. हं? बघ, इकडे तू काय केलंय? एकांकिका. चांगलं जमेल, ये इकडे. बघ बघ बघ. हा, दाखवा दाखवा. हं. तुला फक्त माझ्याबरोबर यायचं. मॉब मध्ये कसं जातोस तसा ये. साहेब मी काय नाही केलं साहेब. जैन सर हाय तसं. हे बात, क्या बात आहे भोजने मामा. ह्याचा वापर करू आपण कुठेतरी. एवढंच करायचं, सर. श्याम असं लक्षात करू? घे. हा, हे असं कर. हा कळ. चल 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 हे घ्या. चल 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 पोझिशन. कडक सॅल्यूट नको. ठीक आहे मामा, तुम्ही इन्स्पेक्टर आहात एवढं लक्षात ठेवा. मी आहे. पोझिशन घ्या, तुम्ही पोझिशन घ्या. आणि श्याम आत नाही, आतून? आत नाही. बरं, हा? बरं. चल चल, तू पण त्याच्याच बरोबर येणार ना. चल रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. खरं सांगतो नका करू. मी काय नाही केलं नका मारू. मी काय नाही केलं. जैन साहेब, साहेब हाच आहे तो चेन चोर. नाही साहेब मी गेले 2 महिने धुमाकूळ घालून राहिला. हिरोईनची चेन चोर तो. अरे बोल. नाही साहेब बोल. मी तोंडात काय तांबाखूचा डुच्चा भरेल का तो? अहो काय झालं भोजने? काय झालं आता? काय झालं मला आता सांगा. आता बघा, आता मी मागाशी म्हणलं ना, हे तुम्ही बिचारा हवालदार आहेत ना. अहो मग तुम्ही एवढं कशाला ओरडून बोला त्याच्यावर त्याला मूग भाषेत समजवा ना. त्याला फक्त माझ्यासमोर घेऊन या आणि त्याला सांगा की हे बघ हे साहेब आहेत. मग मी म्हणेन काय रे, तुम्ही फक्त आनंद त्याला सोडा. भोजने तुम्ही त्यांना डायलॉग डिलिव्हरी का सांगताय? ओ दादा मला एवढं नका शिकवू ना. हे बघा मी पण 20-25 सिनेमे केलेले आहेत मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंडस्ट्रीत मला आहे ना डिरेक्टरचा आर्टिस्ट म्हणून ओळखतात. मलेरिया. कशात? मलेरिया? म्हणजे सर आता तुम्ही समोर आहात म्हणून सांगतो, तुमची बोली आहे का नाही एक सूर्य आहे. एक सूर्य. एक सूर्य, त्याच्यामुळे हवालदार खरा वाटत नाही. हे बघा काय खरं खोटं वाटायचं असेल ना त्यांना वाटेल. तुम्ही तुमचं वाटणं बंद करून टाका. राजपूत थांब काय? थांब, मामा मी आहे की नाही डिरेक्टर? डिरेक्टर कोण आहे? मी आहे ना. आहे. मग मी सांगतो ना त्यांना, तुम्ही नका सांगू. पोझिशन घ्या तुम्ही. पोझिशन घ्या. हां ओके. अरे नीट कर ना बाबा राजपूत, नीट कर ना, अदबीनी कर ना जरा. अरे सर नीटच करतोय ना मी. गेले 500 एपिसोड हेच तर करतोय मी. आता काय जीव देऊ? सर ते जीव म्हणाले. काय म्हणाले? जीव. ऐकलं ना मी. मला पण का नाही, हे ठीक आहे, शोभेची वस्तू आहे ही. सर नंतर डबिंगला प्रॉब्लेम. गप्प बस. डबिंगला काय माझ्याशी बोलतोय तो? जीव नको देऊस बाबा तू. श्याम जीव नको देऊस. हो सर. चला सीन सुरू करा यार. असं कर. चल रे. ऍक्शन. चल रे. साहेब मी काहीच नाही केलं. साहेब खरं सांगतो. चल. साहेब मारू नका साहेब. मी काय जैन नाही साहेब साहेब, मी काय नाही केलं साहेब. हिरोईनची चेन चोरतो. नाही साहेब. बोल लवकर बोल. मरीना तुला असा. मी काय- साहेब हाच येतो. हाय का तो? हो. मी बघतो त्याला. इकडे
इकडे ये. इकडे ये. कबूल कर. काय केलंस तू? एकांकिका इकडे तुला कशाला आणलं? चोरी केली. केले ना, पटकन गुन्हा कबूल कर. हे बघ, तुला म्हणून सांगतो, हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, एवढा मारतील तुला, एवढा मारतील का तुझे उठण्याचे बसण्याचे वांदे करतील. कळलं तुला? हा, लगेच कबूल करून टाक. हा, आणि एवढा कशाने खंगला रे बाबा? हा? चहा पिणार आहे? कांदा भजी पण आली, आणू? साहेब यांना चहा आणतो, तुम्हाला कांदा भजी आणू? कोण आहेस तू? अरे काय करताय भुजने? सर कट करा सर. अरे झालाय कट मगाशीच. सर 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 अरे यार भुजने नका ना असं करू. सॉरी सर, सॉरी. भुजने तुम्ही इन्स्पेक्टरचे डायलॉग घ्या ना. मी इन्स्पेक्टर डायलॉग पाठ नाही केले. मी सवयीनं हवालदाराची पाठ केले. काय आहेत इन्स्पेक्टरचे डायलॉग? हसतोयस तू? डायलॉग सांग. बसा, फील घेऊन सांगतो. अच्छा, म्हणजे तूच आहेस तो कांदेवाडीत धुमाकूळ घालणारा चेन स्नॅचर. म्हणजे हा. आता सापडलास. आता असा बोलता पोपट लावतो ना तुला की कसा मिठू मिठू बोलशील बघ. गेले 2 महिने गेले माझे 4 महिने झाले. इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. अच्छा, तू चेन स्मोकर. नाही, मी त्याच्या पुढे आलो. चेन स्नॅचर. चेन स्नॅचर. पुढची 2 वाक्य अशी आहेत. अजून 2 आहेत. हा, गेले 2 महिने तू पोलीस स्टेशनला नाचवलंस. आता तुझी मस्ती अशी उतरवतो ना मी की नाव नाही सांगणार इन्स्पेक्टर भोजने म्हणून. इन्स्पेक्टर. झाली रे झाली, आता तुझी पिवळी झाली. ऍडिशन कशाला? काय ती वाक्य ते बोलत नाहीयेत. घे ऍडिशन. हे आणि हे करू नका. सर सर हे चांगलं वाटतंय मला. सकाळी दाढी करताना सुचलं. हे तुला सुचलंय, हे नवीन आहे. चल तिकडे. होईल भोजने? कराल तुम्ही? नाही, हा? करायला करू शकतो सर. हा, आता कमी चल. वेळ येत आहे ना. हा, मग? वेळ कमी आहे. मी काय म्हणत होतो की माझे इन्स्पेक्टरचे डायलॉग आहेत ना, ते ह्यांना बोलायला द्या. हा, मी फक्त इन्स्पेक्टरचे एक्सप्रेशन दाखवतो आणि त्याला घाबरवतो. एक्सप्रेशन दाखव. हा, काय एक्सप्रेशननी काय तुम्ही इन्स्पेक्टर दाखवणार आहेत? दाखवा. ओहो. हे असं एकदा. हा, हे हा. हे एकदा झालं. अच्छा. वेगळं तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता ना. दुसरं आहे हे. हे दुसरं आहे. तर काय करताय भोजने? अहो तुम्ही हवालदार आहात ना, इन्स्पेक्टरची वाक्य काय बोलाल तुम्ही? मी कळलंय मला, मी चुकलोय, मला कळलंय. सर पुन्हा एकदा ओळख करून देतो. इन्स्पेक्टर हवालदार. सर सायलेन्स. सर सर हा भोजने, आपण सस्पेन्स ठेवायचं का? अजून? हा, एक म्हणजे काय करूया आपण. इकडे जा, तुम्हाला आधी तुम्हाला सांगतो सर. हा. आता मी इन्स्पेक्टर आहे. हा. पण हे आपण सांगायचं नाही की आपण मी इन्स्पेक्टर आहे. मी इन्स्पेक्टर आहे पण मी हवालदाराचे कपडे घालणार आहे. हा, मग नाही म्हणजे सस्पेंड ठेवायचं ना आपल्याला. सस्पेंड ठेवायचं. हा. हा, मी इन्स्पेक्टर आहे आता, पण मी हवालदाराचे कपडे घालणार म्हणजे मी हवालदार आहे. हां, आणि हे हवालदार जे आहेत ते इन्स्पेक्टरचे कपडे घालतील, पण ते हवालदार नाही आहेत कारण त्यांनी इन्स्पेक्टरचे कपडे घातले आहेत. मग ते हवालदार हे तुम्ही कोण आहेत? हवालदार आहे ना. नाही, आता तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घातले ना, तुम्ही इन्स्पेक्टर आहे. मग तुम्ही इन्स्पेक्टरचे वाक्य बोलायचं काय? सगळं नीट आहे ना? मग हवालदारचे कपडे घातलेला इन्स्पेक्टर बोलणार आहे सगळं नीट आहे सर. मी कळ तुम्हाला सर, आता मी इन्स्पेक्टर आहे पण हवालदारचे कपडे घातल्यावर कळणारच नाही की मी इन्स्पेक्टर आहे आणि हे हवालदार आहे. काय 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 बोलताय काय तुम्ही भोजने? सोपं आहे सर. काय सोपं आहे? मी इन्स्पेक्टर आहे आता पण मी हवालदारचे कपडे घातले का नाही, मग मी हवालदार वाटेन. आणि तुम्ही हवालदार आहेत पण तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घालायचे म्हणून तुम्ही इन्स्पेक्टर वाटणार आहे, पण तुम्ही हवालदार भोजने, भोजने, त्यापेक्षा तुम्ही वाक्य पाठ करा ना इन्स्पेक्टरची. नाही ना होत सर. म्हणून तर 150 सिनेमांमध्ये मी 150 वेळा हवालदारच केला सर. मी बोललो होतो हे दूध फाटेल. एक काम करा तुम्ही, काय सर? कपडे बदला आणि घरी जा. पॅकअप. बॅकअप पण सीन राहिला सर. नाही राहू दे तुमचं पॅकअप.
सर Suspicious. त्यांना कशा घरी पाठवताय? तुम्हीच बोललात ना आर्टिस्ट हा दुधासारखा असतो, त्याचा दही करायचं की तूप करायचं ते आपल्या हातात असतं. मग आता तुम्ही स्वतःहून किटलीभर दूध सांडताय कशाला? वापरा त्याला. विजन आहे ना तुमच्याकडे. डिरेक्टरचं एक विजन असतं, ते कधी कधी बदलावंही लागतं. सगळं नव्याने करतोय की नाही आपण? हो सर. हा सीनही नव्याने करूया. करूया सर 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 एक बोलायचं होतं. तुलाही बोलायचंय. सर आता सगळं नव्याने करतायत तर मला एक संधी द्या ना, कारण माझ्या एरियात सगळे मला चिकना म्हणतात. तर मी करू का हवलदार? सर एकदम नावाप्रमाणे स्मूथ करेन. अख्खी दूध डेअरी बंद करूया आता सर. वा बॉईज, मस्त परफॉर्म केलं. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई, दुधाची मलाई बर्फी झाली ना बा. फार मजा आली. ओंकार, तुझ्या सॅल्यूट मध्ये जो एक ब्रेक डान्स होता तो मला भयंकर आवडला. श्याम दादा, तो तुम्ही कॅरी केलात, तोही फार आवडला मला. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायला मी कधीपासून आतुर आहे. तुम्ही बाल्ड अँड ब्युटिफुल दिसताय. श्रमेश, फार मस्त. म्हणजे तुझा परफॉर्मन्स अजून का नाही आहे असं फिलिंग मला आलं. इतकं छान तू परफॉर्म केलंस. भोजने फारच छान. मला ही कॉन्सेप्टच आवडली की बिचारा एक माणूस आहे जो 15 वर्ष हवालदार करतो, त्याला इन्स्पेक्टरचा रोल मिळाला. ही कॉन्सेप्टच खूप धमाकेदार आहे. मस्त परफॉर्मन्स, मलाई बर्फी सारखा. ये बात. चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा आनंद घेऊया सासू सुनांच्या चेष्टा मस्करीचा. आणि आज त्याचे कारण आहेत सासरे बुवा. तुमच्या समोर येत आहे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. अय चेतू आवरलं का नाही ग तुझं? हा चल अगं पटापटा, तिथं भाऊजी निघालेत ऑफिस मधनं. आले 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 ताई आले. हे घ्या तुमची पर्स घ्या. हा परफ्यूम मारत होते हो मी. हा काय बरी दिसते ना मी? वया बरी नाही, लई भारी दिसती. आज काय भाऊजींचं खरं नाही. काय नटत्यात, काय मुरडत्यात. हा माझ्या पोरांचे पगार झाले रे झाले की चाललं नट मोगऱ्या नटायला. आई आम्ही नाही नटलो बाया नवऱ्यासाठी. असं आम्हाला काय नवरे नव्हते का? तेच तुम्ही नटला नाही म्हणून तर मामांजी सारखे ठेफोन ठेफोन करीत असते. काय बोलली ग? माझ्या नवऱ्याचं मायावर लई प्रेम आहे, आणि प्रेम दाखवाय असं नटायला मुरडायची काही गरज नाही, कळली का? बरं तुमचं आपलं खरं. चल चल लवकर. चला मग फोन कुठे फोन आला. फोन आला कोणाचा आहे? बया ओय मामांजीचं नाव काढलं आणि त्यांचाच फोन. 100 वर्ष आयुष्य आहे. थांबा जरा. हॅलो मामांजी. हॅलो हा नर्मदा. बेटा मी 2 तासात घर येऊ राहिलो बर का. काय? हा आणि तिला सांग बाबा ऊस बी आणतोय तुझा म्हणावा. चल ठेवतो फोन. काय सांगा आई. मामांजीचा फोन होता. मग त्यात काय एवढं, नेहमीच असेल त्यांचं. सांगा अहो मामांजी घरी येत आहेत. घरी येत आहेत. काय म्हणले? 2 तासात. बरं अशा तशा नाही, चांगला ऊस घेऊन येत आहेत तुमच्यासाठी. ऊस घेऊन आता कसं काय करू नाचू काय नाचू नका बसा. शांत व्हा, शांत व्हा. पाणी देऊ का? आज नका थांबू बया, मला आज नका थांबू. लय वर्षांनी धनी दिसणार आहेत बया. आई आई नाचू नका, नाचू नका आई.
आई नाचू नका, अख्खी बिल्डिंग कोसळेल. का ऐकलंच नाही आईने. काहीच नाही बोलले मी आई, फक्त ती म्हणली बिल्डिंग कोसळेल मग सोसायटी वाले बॉम्ब मारतील आपल्या नावानं. चांगला मूड आहे, खराब करू नको आधीच सांगते. धनी येत असं नाचू का, असं नाचू का. आई शांत व्हा. काय ग, काय झालं? पुढं काय? खुश कोणी केलं? मी नाही केलं, मग सोफ्याने केलं वाटतं. बऱ्याच दिवसांनी मोकळा झाला ना म्हणून खुश केलं ना. मी थोबाड फोडी ना तुझा आधीच सांगते. मरो बाई, मला तुमच्या नादालाच लागायचं नाही. चला चला लवकर हाला, लवकर माझ्यासारखं लवकर कर. हळू हळू आई, हळू. अगं मला काय करू, कुठनी करू नि कसं करू काय कळलं. चला लवकर स्वयंपाकाला लागा पटापट. काय काय करायचंय सांगा. सगळं गोडा धोडाचं स्वयंपाक करा. ते आले की नाही चांगलं माझ्या हातानेच करून घालणार आहे त्यांना, असं हाच भरवणार आहे. हे बाई खोली उरकून घ्या पटकन, एकदम स्वच्छ करून एकदम साफसफाई करून घ्या. त्या चादरी बदला, पडदे बदला लवकर. कावाई बघा आपलं काहीतरी. अगं काय आता आले की नाही परत त्यांना उसामध्ये पाठवायचंच नाही, इथंच ठेवून घ्यायचं. ते आले की नाही आता त्यांचे चांगले पाय चेपून देणार आहे. आणि पाय चेपता चेपता त्यांच्या आवडीचं गाणं बी गाणार आहे. गाणं आणतो मी. गाणं? आई तुम्ही गाणं म्हणत असाल म्हणूनच मामांजी गेले निघून. लय करते ग. बस 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 चांगला मूड आहे माझा. आई सांगा ना, कुठलं गाणं म्हणायचं तुम्ही मामांजीसाठी? अगं म्हणायचे म्हणजे भजन म्हणायचंय काय? नवऱ्याला खुश कराय भजन म्हणतात का कुणी? मग काय म्हणतात? अगं काय नाही, ते लगीन झालं होतं ना त्याच्यानंतर देवाला जाऊन आलो आणि एकदा मग मळ्यात घेऊन गेले होते मला ते. मामांजींना मला आवडतोय वाटतं. मग मळ्यात काय झालं तेव्हा त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं मी. कुठलं कुठलं? चल बाई आता कुठं आठवायचं. आता नाही आठवायचं. आमच्यासाठी गाणं ते तुम्ही तर काय बाई. पण आई असे अदाकारींचे बाण मारलेत ना तर मामांजी इथून जाणारच नाही. पण आई एवढी स्वप्न रंगवू नका बर का. नाही फोनवर कसे ठेवू, फोनच्या पलीकडे काही बोलतच नाही. मला नाही वाटत चेतू घरी आल्यावर मामांजी एवढे रोमॅन्टिक होतील यांना बघू. तुझे मामांजी तुम्हाला माहिती नाहीत कसे आहेत ते. कसे आहेत ते? फोनवर ठेवू फोन करतात तेव्हा नजर होईत नाही ना. की तर एकदा येऊ दे त्यांना. नाही अशी नजर टाकली ना लोण्याचा गोळा पार विरघळतोय. बापरे आई, आई तुम्हाला लाजता पण येतं? आम्हाला वाटलं फक्त खाता येतं. खरंच नाही करतीस? नाही तर बस. पण मी काय म्हणते आई, म्हणजे म्हणजे एवढे रोमॅन्टिक आहे, तुम्हाला एवढा जीव लावित्यात, मग का बरं तुम्हाला गावावरनं मुंबईला पाठवली त्यांनी? अगं काय झालं, ती उसाची खुटं नुकतीच लावली होती. खुटं? आणि मी न्याहारी घेऊन गेले त्यांच्यासाठी. मला काही बाहेर बाई दिसले नाहीत. घुसले मळ्यात घुसले की नाही उसाची लाईनच चेपली अख्खी माझ्या पायानं त्यांची. असले चौताळले म्हणले. काय म्हणले? जिला उसाची किंमत नाही मला तिची किंमत नाही असं म्हटलं आणि पाठवून दिलं इथं त्यांनी मला. पण आई आम्हाला तर मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला तर म्हणले होते का बया तुझी सासू उसात आली शेतात आली ना का विहिरीत नुसत्या उड्या मारून लोकांना डॉल्फिन करून दाखवायची. नाही खरंच डॉल्फिन करून दाखवायची. बाया यांच्या डॉल्फिन मुळे 2 कासव चिराडली गेली ना मारेन म्हणून लोकांनी हाकला लावली मामांची. तोंड दिले मग उगा आपलं काहीतरी. नाही 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 नाही. मला मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला मामांजी म्हणाले होते की आई आहे ना तिकडे काही कामाला हात लावायचे नाहीत म्हणून आईना त्यांनी इकडे पाठवून दिलं.
अगं उलट माझ्या हाताचा उर बघून गावातली सगळी लोक तोंडात बोट घालायची. अय्या आई काय सांगताय म्हणजे? मग आम्हाला पण बोट आहेत की तोंडात घालायला. कधीतरी दिसू दे तुमच्या कामाचा उर. चेतू अगं ए, किती करशील ग हा? आधी मारू दे लाट. नाटकी कुठली उगा आपलं. माझ्या हाताचा उर बघून गावातली सगळी लोक तोंडात बोट घालायची. अय्या आई काय सांगताय म्हणजे? मग आम्हाला पण बोट आहेत की तोंडात घालायला. कधीतरी दिसू दे तुमच्या कामाचा उर. चेतू अगं ए, किती करशील ग हा? आधी मारू दे लाट. नाटकी कुठली उगा आपलं. म्हणजे आले मी दरवाजा उघडते. नको बाया मला लाज वाटत तू जाता. बरं मी जाते. हे ना मी इकडं अशी पाठमोरी बसते म्हणजे त्यांना कळणारच नाही कोण बसलाय ते. खरं आई तुम्हाला ओळखूच येत नाही तुम्ही कोण आहे. चालेल मी उघडते दरवाजा. नको बाई मी जाते उघडायला दरवाजा इथे. आई अहो काय करताय आई. हे असं चांगलं वाटतंय का? चांगलंय चांगलं असं चांगलं वाटतंय. छान दिसतंय असं. नको मरू दे नाही तर असंच घेते. आई अहो पदर छान दिसतोय घ्या ना. चांगला दिसतोय. काहीतरी एक ठरवा आई पटकन. साडी बरी दिसते. छान दिसते छान. बरं जास्त जाडी नाही दिसत आहे ना मी? काय जास्त जाडी नाही दिसत आहे ना? बघू बरं अशा बा बरं जरा एक अंग. बया एकीकडनं बघितल्यावर तर बिलकुल दिसतच नाही हो तुम्ही. आणि दुसरीकडून बघायची काही सोयच नाही आहे. जे तू घाईत आहे म्हणून नाही तर थोबाड फोडला असता. अगं पदर दे पटकन पटकन पदर देते. आई मी काय म्हणते जरा ना आक्रसून घ्या. आक्रसून घ्या स्वतःला असं आक्रसून घ्या. अजून आक्रसा अजून बस बस बस. उघडा उघडा दरवाजा उघडा. उघडा. अरे हे कुठे आहेत? हे कुठे मामांजी नाहीत काय? नाही बरं अहो, असू दे. किती वेळ दरवाजा उघडायला बाहेर थांबलोय कधीपासून आजी. असू दे तुझं काय आहे? बोल पटकन. अहो चेतना वहिनी आईने डबा पाठवला तुमचा. अय्या आता दे. हे एवढा मोठा डबा तू ऐकलं का सगळं? हा आपल्याकडे चिकन केलं होतं ना हा एवढूस डबा भर आईकडे दिलं होतं. एवढूसा डबा आहे हा? तू आहे ना काय दिलंय बघू दे जरा मला. अख्खा डब्बा कोंबीन तोंडात. हे गुलकुच्चं बिस्कुट दिलंय ते पण हे बने भाऊ मला सांग बाबा हा. या अख्खा डबा भरून चिकन दिल्यावर माणसानं काय द्याय पाहिजे? हा गुलाबजाम द्याय पाहिजे जिलबी द्याय पाहिजे. हे गुलकुच्चं बिस्किट दिलंय. अरे हाड घाल कुत्र्याला. आई भिकारडी कुठली? माझ्या आईला विकारडी म्हणाल्या ग. अगं ते सोड कुत्रा म्हणून स्वतःच खाल्ले बिस्किट. पण माझ्या आईची काय चूक आहे ह्याच्यात सांगा बरं. बरं तर काय यांच्या डाएटचा विचार करून माझ्या आईने एक ग्लुकोजचं बिस्किट यांना दिलं तरी माझ्या आईला बोलतं माझ्या माझा- मला फावाड्यातले शब्द बाहेर पडू दे. कसं बोलतं माझ्या आईला. आणि मला काय ग डाएट फाईटची गरज नाही. एवढी काही जाडी नाही मी. आहे तुम्हाला डाएटची गरज. हा. माझी सासू जाडी आहे. मी जाडी होय मग तू घोडी. मी काय घोडी आहे का? नाटकं बघ बन बन घोडी बन. नाही जॅकी म्हणून तुझ्या पाठीवर बसले नाही तुला पिदवलं तर बघ आता. आई जॅकी नसते ते जॉकी असते. जॉकी असते. बन बन लय प्राणी बन. असं कंबरला वडील ना तुझं जीव जाईल बिचारीचा. जीव जाऊ दे आयुष्यभर सरडा म्हणूनच जग मग. अगं उठ. अगं हाय का आता सर
दाखवलाय मरती. बस बस आजी बस एक प्राणी बोलायची सोय नाही. आजी आरामात आरामात. हा ग अरे बापरे, कसं बोलतोय मला? अहो आजी तुम्ही चेतनावींना उगाच जास्त बोलत, त्या बिचारा किती करतात. उलट उलट झालंय तुझं काम. चल निघ निघ आता थोबाड घेऊन. बया हे न मे अगं ते काही येईना झाले. अगं कुठं राहिले असतील, मला तुला लय काळजी वाटायला लागली. फोन करून मी 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 फोन करून विचारते कुठे राहिले. एक मिनिट. हॅलो हॅलो मामांजी. हा ना मग बेटा बोल बेटा. हा ऐका माझं कुठं राहिले तुम्ही? अजून आले ना, आम्ही वाट बघतोय तुमची. कुठं वाट बघिता तुम्ही? हा तुम्ही घरी येणार होते ना, नाही का? तुम्ही मगाशी फोन केला. अरे कोण बोललो घरी येणार होतो म्हणून? अहो तुम्ही फोन केला, तुम्ही म्हणले का मी घरी येतोय 2 तासात. मग तिला सांगूच घेऊन येतोय. आईला सांगितलं आम्ही, पण तुम्ही अजून आले नाहीत. अरे तुला फोन लागला होता का तू? कोणाला फोन लावायचा होता तुम्हाला? अरे माझ्या फोनचा झालाय गडबड. म्हणजे पडला तो दगडावर, त्याचा डिप्लेस फुटलाय. काय कळलं ना, सकाळ धरणं कुणाला फोन करीतो, कुणाचा फोन येतो. पण मग म्हणजे तुम्ही इथं येत नाही होय? अरे नाही तुला नव्हताच केला बेटा फोन. बरोबर ती सुक्रमता त्याची नम्रता आहे ना, बाई ती छोटी नाही का आली आली लक्षात. अंगावरची आहे माझ्या. मला म्हणले ऊस आणा आजोबा, ऊस आणा, म्हणून मग मी त्यांच्या घरी जाणार होतो म्हणून फोन केला. पण अहो मी तुम्हाला मामांजी असं म्हणलं होतं, तरी ओळखायचं नक्की मी बोलते म्हणून. अरे नाही ती पोरगी पण मला मम्मांची आहे असं म्हणत राहती, म्हणून मला वाटलं तिचे. अरे काय टिपलीसने गोंधळ घातला बाबा. हॅलो हॅलो धनी, तुम्ही येणार नाही होय? धनी तुम्ही असं नका ना करू. अहो तुमचा जो काय राग आहे तो हित येऊन काढा ना तुम्ही मायावर. तुम्ही नका ना रागू. ठेव फोन. हो धनी ऐका तर नवीन स्टेप. फोन ठेव. धनी ऐका ना, अहो येवा ना तुम्ही. ठेव फोन. ऐका. वा गर्ल्स, व्हॉट अ लव्हली परफॉर्मन्स. मस्त. ऐकूया हा सर असे काय म्हणतात. प्रसादा. सचिन गोस्वामी एखाद्याच्या तोंडाशी असा घास आणून तो न दाखवताच असा परत नेणं चांगलं नाही. पण आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो सगळ्यांना इथे जाहीर, हं. ज्या दिवशी मामनजी स्टेजवर येतील त्या दिवशी मी पार्टी देणार. वा वा. चेतना, त्या सरड्याला रंग बदलायला जेवढा वेळ लागतो तेवढा तरी वेळ घे कॅरेक्टर बदलायला. वा वा दादा, वा चेतना. त्याच्यापेक्षाही स्पीडने तू बदलतेस, घोड्याचा सरडा करतेस. काय अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. आणि ते अफलातून होता तो अख्खा जो सिक्वेन्स होता. माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. नमा फॅन्टॅस्टिक. वनिता, येणार साजन माझ्यावरचा डान्स तर अप्रतिम होताच, पण चंद्रावरचा डान्स तू जो केलास असं वाटलं दौलत उधळावी तुझ्यावर. पण माझ्याकडे तेवढी नाहीये म्हणून, पण जेव्हा येईल तेव्हा बघू. पण अफलातून फॅन्टॅस्टिक. मजा आली, फार मजा आली. सई. भन्नाट परफॉर्मन्स होता. तुम्ही तिघीही म्हणजे आपापल्या तिघींचा झोन आहे आणि ते तिन्ही झोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा फटाके फुटतात लिटरली स्टेजवरती. आजही तसंच झालं. एकतर हे आपले कॅप्टन अमेझिंग, ज्यांनी म्हणजे ऑडियन्सला त्यांनी त्यांच्या आवाजाशी एंगेज केलं आहे. त्यांचा चेहरा कधीही दिसलेला नाही आहे. आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. ऑन पब्लिक डिमांड एक तरी एंट्री मामनजींची झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि आमिर, काय बॅकग्राऊंड दिलंस तू. हा 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 हा, फारच मजा आली. सर डिप्लेस गेलाय हे वाक्य अशक्य होतं. तुम्हाला हॅट्स ऑफ. वी लव्ह यू. मंडळी, आपला नवरा किंवा बायको प्रसिद्ध असणं ही खरं तर अभिमानाची गोष्ट, पण हीच गोष्ट कधी कधी अपमान घडण्याला कारणीभूत ठरू शकते. चला तर बघूया असंच एक अपमान नाट्य जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सोंडेराव.
ऐक ना हे बोला 2 ना. तास झाले हे तू शॉपिंगचं सगळं मी घेऊन फिरत हात भरून आले ग आता ना खांदे खाली येऊन ना हे होईन मी माकड होईन ग माझा चालतं. घे ना काय हे 2 पिशव्या तरी घे ना तू तुम्ही बरे आहात ना? अगं घे ना 1 मिनिट, मी सेलिब्रिटी आहे, कसं दिसेल ते मी पिशव्या घेऊन फिरते अख्ख्या मॉल मध्ये? अगं, त्यात काय झालं? लोकांनी मला बघितलं तर काय म्हणतील? ती बघा ती नुपूर साळवी मॉल मध्ये कशी पिशव्या घेऊन हिंडत होती. बरं दिसतं ते? अच्छा लोक असं म्हणतील मग? आणि तीच नुपूर साळी मगाशी लोणच्याच्या बरणीसाठी 12 रुपये कमी करा म्हणून भांडत होती ते नाही लोकांनी बघितलं नाही की ना सांग मला धर ना जरा 2 मिनिटं तर धर ना हेच चुकतं तुमचं. अहो आम्ही सेलिब्रिटी जरी असलो ना तरी आम्ही बायका आहोत आणि बार्गेनिंग करणं हा बायकांचा गुणधर्म आहे. एक बरं आहे ना, बार्गेनिंग करताना आता मास्क लावता येतो, त्याच्यामुळे कोण बार्गेनिंग करतं हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे तुम्ही घे ना, घे ना. नाही हात भरून आले का? नाही घे ना. असंच पाहिजे. हॅलो हॅलो चल 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 कमाल बांधलाय ना नवीन मॉल. हे बघ कमाल आहे ना. हे बघ यार, लवकर हे बघ, चल ना इथे इथे अरे, इथे चल ना जाऊया आपण असा फोटो काढा. आई शपथ! आय! हे बघाय ओळखलं ना आता पुढचा अर्धा तास हे गेला. बघितलं कोण आहे? 1 मिनिट. केला अर्धा तास गेला पुढचा आता हे चल चल ओळखला तुम्हाला? या. येस पुनूर साळवी मॅडम. नुपूर साळवी. आता काय फायदा आहे आता काय फायदा ओळखलं त्यांनी हे आधी करायचं असतं नुपूर नुपूर ओळखल्यावर कसलं घालतेस ते मास्क मला वगैरे तुम्ही फॅन्स नुपूर नुपूर पुढचा अर्धा मॅडम. तास गेला आई शपथ मी ओळखलं. हो, हो. तुम्हीच ना त्या Yes. एक उन्हाळ दिवस आहा. हा? मी- तुम्हीच त्या मीनात्यातली कडी लावातली. 1 मिनिट, ही माझ्या सिरियलची नावं आहेत. मी नाही येत ती, हा. काय एक्साइटेड झालं ना जरा फॅन आहे म्हणून. येस आय कॅन हा, अंडरस्टँड. मला ओळखलं. मी कसं ओळखे? तुम्ही रोज रात्री 9 वाजता माझ्या घरी येता. हो रिपीट 11:30 पण येता. ए, काय बोलतो रे तू 1 मिनिट. रात्री 9 वाजता घरी येते ती 1 मिनिट. आणि परत रिपीट 11:30 वाजता येते काही बोलशील तू ती सिरियल मध्ये काम करते आणि त्या सिरियल मधून तुमच्या घरी येतात टीव्हीवर येतात असं हा बोलायचं ना भावा. Fan तेच नाही, बोलतो. फॅनचा प्रश्न जरा नाही. एक्साइट झालो म्हणून बोललो ना. एवढं Excite चा काय प्रश्न नाहीये अर्थ वेगळे होतात त्याचे बाकी काही सॉरी नाही सॉरी ते बॉडीगार्ड बाकी लुंगूर बुंगूर ठेवला एकदम. 1 मिनिट. लुंगूर पुंगूर नाही येत ते. तुला लुंगूर पुंगूरचा प्रॉब्लेम आहे बॉडीगार्डचा प्रॉब्लेम नाही तो बोला बोलत नाही नाही तसं नाही, माझं म्हणलं लुंगूर मी एक्सक्यूज मी एम नॉट अ बॉडीगार्ड मी बॉडीगार्ड नाही ही काय पिशव्या उचललाय बॉय असशील बाबा. चल ना. एक मिनिट बॉय सुद्धा नाहीये मी आता सांगतोय अरे बाबा ड्रायव्हर असशील फोटो मार. चल अरे मी ड्रायव्हर नाहीये चल फोटो काढ. एक अरे मिनिट. ऐका ना मी ड्रायव्हर नाही तू सांग ना जरा काय एक्सप्लेन करताय? हे बघा कसं आहे ना, प्रेक्षक असतो ना तो मायबाप असतो, त्यामुळे तुम्ही त्यांना फार एक्सप्लेन करू नका. तो फोटो काढला आणि निघून जाईल. अरे हा? पण तो तुम्ही मायबाप फोटो काढा. बोलतोय माझ्या इज्जतीची मी काय करू ना मी थांबा हो. तुम्ही फोटो काढा. चल ना भावा. या अरे, फोटो ये, चल काढा. लवकर या, ये. तुम्ही इकडे या फोटो काढा. ये ना चल ना. काढा ना फोटो. एन्जॉयच करता येत नाही चल, ये शॉपिंग लवकर. बरोबरच आहे यार खरंच ना हे घे, हे घे. फॅन म्हणून ना ये. त्याला, हो मॅडम चिडू सिरियल मधली पोच घ्या ना तुमची. हा शेजारी असता बायको. टेन्शन लेणे का काय क रेकॉर्ड होणार आहे हे कशाला पाहिजे हे नका अहो ना ते त्यांना आवडतं तसं. चल ना एक यार. दिवस तुझा असं जात नाही अहो, कोणी फॅन पण आहे आता कोणी काय चल, करू? चल, आहे चल. मी सेलिब्रिटी तर काय करणार आहे? ए भावा आडवा मार. काय बोला तू काय म्हणाला 1 मिनिट. भावा आडवा मार. भावा वेगवेगळं बोलायचं आता सांगतोय भावा आडवा मला नाही चल एक हा. भावा एक 4-5 आडवे मार. हा एक उभा मार उभा. तू स्टेनगन घेऊन उभा आहे मार काय म्हणतो थांब ना जरा चल ना यार. काढतील ते फोटोज. इकडे मी तिचा नवरा आहे मी नुपूरचा नवरा आहे आय एम नॉट अ बॉय आय एम नॉट अ बॉडी गार्ड गाच मी सांगू का मॅडम ना बॉय नवरा बोलतोय सांगू का लय तुडवतील. अरे पण आहेच ना मी नवराच आहे तिचा तू नवरा आहे मी नवरा आहे तिचा मग मी नुपूरचा बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंडला काय म्हणजे काय बॉयफ्रेंड आहे म्हणजे काय मस्करी कोणी सुरू केली? काय अहो, मस्करी? मस्करी तू सुरू ऐका केली ना. नाही. नाही नाही ऐका काय अरे आपली इच्छा असते या हिरोईनची नवरा व्हायची पण होतं का आता वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मला वाटायचं मी माधुरी दीक्षितचा नवरा व्हावा. नंतर एक 25व्या वर्षापर्यंत वाटत होतं की बाबा मी प्रियंका चोपडाचा नवरा व्हावं. नंतर मध्ये एक 1.5 महिन्यासाठी वाटलेलं ग्रेसी सिंगचा नवरा व्हायचं. नंतर एका दुपारी 10-15 मिनिटासाठी वाटलेलं भूमिका चावलाचा नवरा व्हायचं. होतं का आपली इच्छा असते असं होत नाही ना भावा. अशी इच्छा असते असं होत नाही. मला तुला कळत नाहीये मी खरंच तिचा नवरा आहे आमर हजबंड इंग्लिश बोलतो मग नवरा होणार. अरे तसं नाही तेच.
हसू नको ग, तू सांग ना त्याला. मी नवरा आहे म्हणून सांग ना, हे दरवेळेला होते. सांगते काय? माझा नवरा आहे. गॉटी कोण? मी माझा नवरा. यांचा नवरा आहे. का? नवरा आहे. हे नवरा आहे तुझं का? ह्याचं काय उत्तर आहे? हे ऐसा मला नाही उत्तर ते. मी नवरा आहे ना. हो हो नवरा आहे मी नवरा आहे. तेच का? रे हम नमरा है. हम साथ में गांठ मार के वो सप्तपदी लिया है. हम साथ में हम होम के अंदर होम ऐसा डाला है, धूप वगैरह डाला है. भूख लगे तो ये थोड़ा ये भी खाया है हम चावल में. हम बैठा है, हम नवरा है उसका. साथ में हम ऐसे साथ हम किया है. हम नवरा है. हम थोड़ा मोठों को कंबर मोड़स तो वाक्या है. हम ये करो मोठं हो औक्षवंत हो, हम किया है साथ में. हम नमरा है. हम जानबूझ के नहीं बोलते. आई शपथ हम नमरा है. अरे पण का? अरे बाबा तुमका नहीं है का, समझ का नहीं है का तुमका? हम तुमका बोलता है. अरे बाबा नमरा है. हम साथ में हमला लग्न हुआ है. ताईच्या लग्नाला यायचं. ऐसा छाप्या है हम उसमें ऊपर. हम उधर जाके हम उधर गाना खा को बैठो. नमक पार्वती पदे किया है वैसा. वो घरती में हम मट्ठा जल्दी हम किया है वैसा. हम साथ में किया है. अरे घ्या वो नवरा है. एक मिनिट सगळे फोटो मिळा. लांब हा मॉलमध्ये निघा. कोणाच फोटो मिळा. गर्दी करू नका. तुझ्यामुळे निघा. कोणाच फोटो मिळणार नाही. निघा सगळ्यांनी निघा. ए तुला काय वेगळं सांगू का? चल चल. कोणाच फोटो नाही मिळणार. अरे मी नमरा है. सगळ्यांना एकेकाने या. मॅडम फोटो काढून देणार. एकेकाने या प्लीज. एकेकाने मॅडम एक मिनिट कॅमेरा द्या. कॅमेरा तात्याकडे द्या. तात्या हॅलो फोटो काढा. आय एम तात्या. एक मिनिट. मी तात्या नाही आहे. मी तात्या नाही आहे. मी पाहिजे फोटो काढतो पण मी तात्या नाही म्हणायचं. मला तात्या म्हणायचं नाही. सांगितलं होतं हेअर ट्रान्सप्लांट करू नका, वयस्कर दिसताय तुम्ही, तरी केलं ना तुम्ही. तात्या म्हातारेच दिसताय. ज्याच्यामुळे तू ओरडतेस त्याचं बघ ना काय. तेरे भी चुप मेरे भी चुप. चला. अरे ऐसा नहीं है रे. ऐसे चार चौके में ऐसे नहीं बोलने का. मी तुम्ही जरा side ला राहा. एक आने का. नवरा बायको. स्पर्श नहीं करने का. नाही हे माझं मिस्टर आहे. नुपूर मॅडम. हो येस. तुमच्या मिस्टरांना बोलवा ना. या ना तुम्ही या ना. या. तुमचा जोडा पण छान दिसतो. म्हणजे तुम्ही हे केलंय खरं पण तरी छान दिसतोय. नाही अरे हे नहीं इनका नहीं है जोड़ा. हमरे का जोड़ा है. ये एक नंबर है. मैं 2 नंबर. हमरे का जोड़ा है. आम्हाला फोटो काढून द्या ना तात्या. अरे नहीं तुझा बाप तातो. अरे नहीं तुमचा फोटो निघालाय. तुम्ही या आता. कॅमेरा तुमचा कॅमेरा. त्यांचाच कॅमेरा घ्या. हमरे का शादी हो गया है. तुम गैरसमझ नहीं. तात्या फोटो काढा ना नहीं लवकर. तात्या हम नहीं. चला काढा. ऐका ना. तुम्ही पण या ना. कपल बरोबर. अहो तुम्ही काय करताय? हो गया इधर. हा झाला फोटो. नाही पण ना खरंच तुमचा जोडा म्हणजे एकदमच कमालच दिसतोय. म्हणजे यू आर सो लकी. तुम्हाला नुपूर मॅडम सारख्या वाईफ मिळाल्या. आणि तुझा काय संबंध रे. प्रत्येक वेळेला थँक्यू म्हणतो. तुझा काय हे तू जाव रे इधर से. तू जाव रे इधर. जाव इधर से. तेरे बाप को तात्या बोल. जा इधर से. हे माझे मिस्टर. नाही एक तुझं काय चाललंय. तुझं काय चाललंय. ओरडू नका ना तुम्ही. एवढाचा प्रश्न नाहीये. दरवेळेला हा थँक्यू कशाला म्हणतो. आरडाओरडा करू नका. इथे लोक जमा होतात तुमच्या आरडाओरडामुळे. गप्प बसा पण ना मॅडम तुम्ही. तुम्ही सांगा ना खरं नाहीये ना तुमचा नवरा. अरे बाबा मी हिचा नवरा आहे. हम नमरा है. हो. नाही शपथ बोलताय. कळतंय. मॅडम मी ना एका सोशल मीडियावर एक न्यूज पाहिली होती काय? की नुपूर साळवीच्या खऱ्या आयुष्यातून नवऱ्याला बघाल तर तोंडात बोटे घालाल. My husband. मॅडम का म्हणजे काय नाईलाज झाला तुम्ही यांच्याशी. म्हणजे पैसेवाले आहेत का असं नाही का? तसं नाहीये. ऍक्च्युली प्रेम आंधळ असतो. पण हे चष्म्यावर वाफ आल्यासारखं वाटतंय. कसं बोलताय? पण म्हणजे होतं मॅडम असं ना. यंग वयात ना असं म्हणजे भोळ्या मुलींना असे नराधम फसवतात आपल्या जाळ्यात. एक मिनिट. यंग पुरी भोळ्या मुली म्हणजे कोण? तुम्ही
आणि नराधम कोण? बिंडोक मी मलाच करतेस तू. जाळ्यात कोण अडकलंय? मी. तू म्हणजे तू भोळी मुलगी. हा. जाळे कोणी विणलंय, कोणी टाकलंय? तुम्ही. मी नराधम. तुझ्या आईला बापरे. अरे नराधम बोललास. नराधम बोललास तू. नराधम बोललास. आता खूप झालं. कॉन्फिडन्स. काय झालं रे? एक मिनिट. काय मॅटर काय मॅटर मी आवाज नाही करायचा इकडे शांत ठेवायची काय काय नाही. अरे बाप येस येस येस. नुपूर मॅडम हो हो मी. तुमचा लय मोठा फॅन आहे बरं मी. Okay, fine. लय जबरा म्हणजे Thanks. सगळं सिरियल बिरियल सगळं पाहतो हो आय नो थँक्स. काय अडचण काय मॅडम? नाही काय झालं ऍक्च्युली हे माझे हस्बंड आहेत आणि नेमकं काय झालं फॅनने त्यांचा अपमान केल्यामुळे ते थोडे भडकलेत. बाकी काही नाही. जरा. इकडे इकडे हा त्रास देतो ना तुम्हाला? अरे होय. अरे मॉल है इकडे बा माझ्याकडे मॉल आहे मॉल. हमरे का शाही वो बाद में मॉल आहे. बाई माणूस पाहिलं का लगेच त्यांना त्रास देतो का? अरे नाही, नाही, सेलिब्रिटी ते नाही, सेलिब्रिटीला ऐका, काहीतरी त्यांनी काही केलं नाही. पैसे असतं. ऐका ना. अरे मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही, नाही. मी आहे ना. हो, हो, पण- टाईट सिक्युरिटी आपली. ऐका, चल बाहेर त्यांनी तू. काय केलं नाही, ते husband अरे आहेत माझे. तू चोरा दिसतो तोंडवरून चड्डी काढून मारला पाहिजे तुले. अरे काय बोलता ऐसा नाही चटणी ऐसा नाही. विसा नाही. चल बाहेर. चल, निघ. क्या बात है. ऐकूया कमेंट्स प्रसादा. अप्रतिम परफॉर्मन्स. प्रचंड मजा आली. सम्या मधला पॅच तर म्हणजे कहर होता कहर. लग्नाचा जो सगळा पॅच होता आणि तू म्हणजे अचानक तू हिंदी बोलायला लागतोस. अचानक एका अनोळखी माणसाबद्दल हा त्याचा वीग आहे हा टाकलाय तुने तुला माहिती असतं. हे सगळं इलॉजिकल आहे पण ते आम्ही स्वीकारतो कारण तुमचं कन्व्हिक्शनच एवढं असतं. लाजवाब. फार मजा आली. वा दादा. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. कॉमेडीचा हा खेळ खेळायला आम्ही पुन्हा येणार आहोत पण पुढच्या भागात. त्यामुळे बघायला विसरू नका. रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.